बारक्या कांबळे, आयकॉन, केतन मात्रे आणि संपूर्ण टीम. करण देखील आपण पाहताय टीमचा कॅप्टन म्हणून चांगली भूमिका त्यानेही साकारली आणि आता देखील महत्वाचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. स्मायरा अँड इश्विका वॉरियर जासई संघाचे संघ मालक, जासई गावचे युवा उद्योजक अनिकेत खरत आणि त्याचबरोबर भोजचे शंकरशेठ पाटील या खरं संघाचे संघ मालक आहेत. बदलापूरचे भोजगावचे शंकरशेठ पाटील, राधा एंटरप्राइज चिरले म्हटलं की सातत्याने दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील यांचा मी आवाज उल्लेख करीन. या संघाचे संघ मालक आणि टीम ओनर कृतज्ञ मडवी, केतन मात्रे आयकॉनच्या भूमिकेमध्ये. बॅटर लवकर चला मैदानाकडे. किरण, बॅटिंग टीमला सूचना असेल, आघाडीचे 2 खेळाडू लगेचच तात्काळ मैदानाकडे दाखल करा. बॉल बॉय आपण देखील क्रीडांगणामध्ये पोहोचा. 24 लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून टेलिकास्ट. राधे एंटरप्राइज चिरले संघाचा आपण संपूर्ण स्क्वॉड पाहिला तर कर्णधार स्वतः कृतज्ञ मडवी, त्याचबरोबरने बारक्या कांबळे, कामोटे, आदेश कडू, सोनारी, आकाश तारेकर, सुजल नबाले, आकाश बोईर, रोहन पाटील, विशाल गावण, रोहित मात्रे, जितेश बोईर, आदेश मोकल, संस्कार पाटील, सुजित पाटील हा स्क्वॉड आहे. खरं राधे एंटरप्राइज चिरले संघाचा एका बाजूला, स्मायरा अँड इश्विका वॉरियर जासई संघाचा आपण संपूर्ण स्क्वॉड पाहिला. सुद्धा कॅप्टन किरण पवार, योगेश पाटील घोट, स्वप्नील खार पाटील टाकीगाव, भावेश मोरे नारपोली, शुभम कदम देवळोली, आतिश पाटील, रोहित केदारी, राज केदारी, वरद भगत, रोहित कारंदे, आयुष कोंडिलकर, मयूर पाटील, हरेश माळी. दोन्ही संघाचे स्क्वॉड आहेत. दोन्ही टीम मध्ये विविध भागातील खेळाडू, त्यांना मात्र संधी मिळालेली आहे या स्पर्धेमध्ये खेळण्याची. उरण पनवेल प्रीमियर लीग पहिलं पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये या स्पर्धेने मात्र यशाची उंच शिखरे गाठलेली आहेत. मे महिन्यामध्ये आपण सध्या आहोत. सातत्याने लग्न सराई या महिन्यामध्ये आपण पाहतो. मध्ये आता खऱ्या हाताने सर्वांची आवडती स्पर्धा म्हटली की उरण पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धे चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळेल. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, त्याचबरोबरने सुनीलजी मडवी साहेब आणि संपूर्ण या ठिकाणी त्यांचे सहकारी मंचावरती उपस्थित आदरणीय विजय शेठ खारकर, नुकतंच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दमदार युवा उद्योजक, समाजसेवक, त्यांचं देखील वेलकम स्वागत. मॅच ऑन. हा सामना 5 षटकांचा असेल. पहिले दोन्ही सामने आपण पाहिले 6-6 षटकांचे पाहायला मिळाले, परंतु इथून मात्र 5 षटकांचा सामना. सलामीला 2 खेळाडू मैदानाकडे दाखल झालेत. स्वतः त्या ठिकाणी आपण पाहता सुबोध भोसले आणि त्यांच्या बरोबरीने किरण पवार कॅप्टन. शांत संयमी असा हा खेळाडू किरण पवार. यंदाचा हंगाम रायगड प्रीमियर लीगचं त्याने गाजवलं. रायगड प्रीमियर लीग 6व्या पर्वामध्ये चॅम्पियन बनण्याचा बहुमान याकरता किरण पवार संघ नायक म्हणून त्याला मिळाला. वीर मराठा जोहे पेण हर्षलजी पितळे त्या संघाचे ओनर होते आणि चांदीची ट्रॉफी, सिल्वर ट्रॉफी त्यांना मिळाली किरण पवारच्या नेतृत्वामध्ये. त्यांच्या बरोबरने सुबोध भोसले, विघ्नेश 11 बोरोसे, नितीनजी तवले जे कतर लोदिवली ग्रामपंचायतचे सरपंच आहेत, त्यांच्या संघामध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. यंदाचा हंगाम आपण पाहिला खरं तर याही खेळाडूने गाजवला. आजवर सुबोध भोसलेच्या नावावरती 2 बाईक राहिल्या. शिवतेज क्रीडा मंडळ वावरले आयोजित विभाग प्रमुख चषक या स्पर्धेचं पहिलं पर्व. त्या ठिकाणी प्रफुल्लजी विचारे साहेब यांची स्पर्धा आपण पाहिली. त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर पहिल्या पर्वामध्ये हा खेळाडू राहिला आणि तदनंतर सुधीर शेठ ठोंबरे, मोतीराम शेठ ठोंबरे आमदार चषक उरण पनवेल या स्पर्धेच्या पहिल्या पर्वामध्ये हा खेळाडू मालिकावीर राहिला चौक नगरीमध्ये. अशा 2 बाईक या खेळाडूने पटकावलेल्या आहेत आपल्या कारकिर्दीमध्ये. आता मॅचकडे आपण जातोय. सामन्याला आता सुरुवात होईल आणि पहिलं षटक घेऊन आलाय. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्फत गोलंदाज राधे एंटरप्राइजेस चिरले संघाचा पहिला खेळाडू पहिलं षटक घेऊन आलाय. रोहित मात्रे, आवऱ्याचा खेळाडू रोहित मात्रे पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्क वरती आलाय. उरण पूर्व विभागातील आवरे गावचा खेळाडू रोहित मात्रे पहिलं षटक घेऊन येईल. खर तर तळागाळातील खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम या ठिकाणी स्वतः आदरणीय दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, सुनील शेठ मडवी यांनी केलंय. उरण पनवेल क्रिकेटचं खरं तर या ठिकाणी नंदनवन आहे. अनेक सारे खेळाडू मात्र या 2 तालुक्याने संबंधन टेनिस क्रिकेट विश्वाला दिलं आणि या 2 तालुक्यांबरोबर ऑल इंडिया आयकॉन ही कन्सेप्ट मात्र प्रत्येकासाठी आकर्षित करणारी राहिली. या मैदानावरती प्रत्येक प्रेक्षकाला घेऊन आली. बरेचसे आयकॉन खेळाडू, मगाशी प्रवीणने देखील उल्लेख केला, फरदीन काझी पासून जगत सरकार सारखे नामांकित खतर खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभाग झाले. आजच्या रात्रीमध्ये केतन मात्रेला आपण पाहताय. ऑल इंडिया आयकॉन या सामन्यामध्ये सुबोध देखील आहे. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. पहिलं षटक फार एंड आणि समोर किरण पवार ऑन स्ट्राईक, टीम कॅप्टन. मॅच ऑन. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय.
रोहित मात्रे हा खेळाडू राईट आर्म ओव्हर दी विकेट. पहिला बॉल लेफ्ट केला, सोडून दिलाय. लाईन लवकर ओळखली किरण पवारने. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर, पंचांचा इशारा. वाईट बॉल. बघा हा बॉल पुन्हा रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी वाईट लाईनच्या बाहेरून त्या ठिकाणी निघाला, त्यामुळे वाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळाला पंचांकडून. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना टीम स्मायरा अँड यशविका वॉरियर्स जासई या संघाला. पहिला बॉल वाईट, त्यानंतर पुन्हा एकदा बॉल तयार. रोहित खोलात टाकला, मिडॉनला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. हलक्या हाताने सन्मान देत असताना केतन मात्रे स्वतः त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारचे रन नसणार आहे. डॉट बॉल. पहिला बॉल वाईट, त्यानंतर बरोबर फुल लेंथ यॉर्क. हा चेंडू पाहायला मिळाला रोहित मात्रेचा किरण पवार साठी. किरण पवार चांगल्या पद्धतीने स्लॉग इट मारू शकतोय, हे खरं तर माहिती आहे प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना. आणि त्याच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने त्याला डॉमिनेट करता येईल यासाठी रणनीती आखण्यात आलेली आहे. परंतु किरण पवार अतिशय अनुभवी खेळाडू, त्याच्याकडे विविधपूर्ण फटके आहेत. स्लॉग इटचा उल्लेख केला, लगेच पॅडल स्वीप त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी एक स्टेप पुढे आले. झाडू शॉट होता मिड विकेट कडे खेळत असताना, अलॉंग विथ कार्पेट सिंगल मिळाली. एंड बदलला आणि पहिली सिंगल किरण पवारच्या खात्यामध्ये जाताना आपण पाहताय. 2 धावा धाव फलकावरती आहेत. चांगलं बॅटल तुम्हाला या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतील. एक एक सामना जिंकत थेट विनर विनर या लढतीमध्ये आपण सध्या आहोत. यानंतर लुजर लुजर हा सामना देखील महत्वाचा राहील. गौरी स्पोर्ट्स उल्वे विपक्ष एका बाजूला संघ असेल, स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुई. दोन्ही टीमच्या कॅप्टनला देखील सूचना असेल. मिडिंग इनिंग मध्ये आपण टॉस कडे जाणार आहोत. अतिशय महत्वाचा सामना, डू ऑर डाय अशी सिच्युएशन राहील दोन्ही संघांसमोर. करो या मरो या परिस्थितीनुसार तुम्हाला खेळावं लागेल. चांगली लढत. सुबोध ऑन स्ट्राईक. डाव्या हाताचा एक शैलीदार फलंदाज. लेदर चांगला खेळतो हा खेळाडू. लेदरमध्ये त्याने चांगलं प्रावीण्य मिळवलं. लेदर बरोबरने टेनिस क्रिकेट देखील त्याने गाजवलंय. लेंथ बॉल, क्या बात आहे. स्विंग अँड मिस. अप्रतिम चेंडू रोहित मात्रेचा पाहायला मिळाला. या लेंथ वरती जेव्हा बॉल येतो तेव्हा फलंदाजाला देखील संभ्रमित टाकतो हा चेंडू. अगदी अँगल बनत असताना बॉल बाहेर काढला. चांगला बॉल, योग्य डिरेक्शन, चांगली लाईन. रोहित मात्रे खर तर 500 पॉईंट हा खेळाडू या टीम मध्ये आलाय. कदाचित पॉइंट्स पेक्षा तुमचं कर्तृत्व मान असावं लागतं. प्रत्येक वेळा तुम्हाला संधी मिळत नाही. जेव्हा जेव्हा संधी मिळते त्या संधी सोनं करावं लागतं. आणि या मॅच मध्ये रोहित आपली गुणवत्ता सिद्ध करताना. आयकॉन सोबत साठी लो फुल टॉस. त्या ठिकाणी मिड विकेटला फिल्डर आहे, त्यांना शोधलंय. फक्त सिंगल. शांत संयमी क्रिकेट. मागच्या सामन्यामध्ये एक षटक किरण पवारच्या संघाला 32 धावांचं मिळालं. तिथून मात्र या संघाने उभारी घेतली. आणि थोडासा आत्मविश्वास, थोडासा म्हणण्यापेक्षा प्रचंड आत्मविश्वास त्या संघाचा वाढला. वरद भगतचं विशेष कौतुक करेल. पळसपाचा खेळाडू काय बॅटिंग करीत त्याने, आणि तो खेळाडू सामनावीर देखील राहिला. आणि केतन मात्रे याही खेळाडूबद्दल चर्चा आपण करणार आहोत. ज्या पद्धतीने त्यानेही चांगली कामगिरी केली मागच्या मॅच मध्ये. लोअर फिल्टॉस बॉल, पॅड स्वीप. क्या बात आहे. हँड अँड कॉर्डिनेशन. फक्त दिशा दिल्या स्क्वेअर लेगला बॉल. एका टप्प्यावरती वन बाउन्स इनटू द फॅन. सीमा पार. चौकार. स्वीप केला बॉल आणि हा ट्रेडमार्क शॉट आहे किरण पवारचा. काय फटका होता. हँड अँड कॉर्डिनेशन. बॉलला पिचवरती लँड होऊ दिलंच नाहीये. लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट करताना फक्त दिशा दिली. पॉवर प्ले ऑन आहे आणि पॉवर प्लेचा योग्य वापर करताना आपण किरण पवारला सध्या मैदानामध्ये पाहत आहे. पॉवर प्लेला कशा पद्धतीने कॅपिटलाइज करायचं किरण पवारला ठाऊक आहे. चौकार मिळाला. 7 धावा धाव फलकावरती आहेत. किरण पवार ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा तोच प्रयत्न मध्ये इथे लेंथ कापली बॉलची. अगदीशय मागे टाकला बॉल आणि कमबॅक केलं रोहित मात्रेने. क्या बात आहे. ग्रेट कमबॅक. शेवटचा बॉल डॉट. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या जासई संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती बिनबाद 7 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि 7 धावा. केतन मात्रेला सध्या आपण ऑन स्क्रीन पाहताय. या टीमचा तर ऑल इंडिया आयकॉन खेळाडू, फिल्डिंग करणारा आधी एंटरप्राइज चिर्ले संघाचा हा खेळाडू.
राधे एंटरप्राइजेस चिरले करतं जितकं कौतुक करावं तितकं कमी, कारण फार वर्षापासून ही परंपरा आहे क्रिकेटची, जी आजपर्यंत अविरत चालू ठेवली आहे. आदरणीय दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील यांनी मी मगाशी देखील उल्लेख केला. खरं तर अनेक साऱ्या कन्सेप्ट मात्र याच मैदानावरती आणल्या दीपक शेठ आणि संतोष शेठ यांनी या स्पर्धेमध्ये. चिअर गर्ल्स असतील, पाहुण्यांचं स्वागत, घोड्यावरती त्यांची मिरवणूक, फटाक्यांची आतिषबाजी, फोर व्हीलर कार आणि खरं तर भारतभरातील नामांकित खेळाडू भरत लोहार, अविनाश जाधव पासून जी पुढची पिढी पंकज, खरं तर बरेचसे नामांकित खेळाडू आहेत जे सध्या टेनिस क्रिकेटमध्ये आपली दहशत निर्माण करत आहेत. त्या सर्व खेळाडूंना या मैदानात आणण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून करताना पाहायला मिळालं. ग्रामीणमध्ये खरं तर आपण पाहिलं प्रमोद गरत हे नाव देखील चर्चेमध्ये राहिलं. फोर व्हीलर कार त्याने देखील पटकावली या स्पर्धेमध्ये. अनेक अशा आठवणी आहेत. मला वाटतं आम्ही समालोचन देखील करत नव्हतो तेव्हापासून ही स्पर्धा पाहत आलोय, कारण या स्पर्धेची क्रेजच वेगळी राहिली आहे. राधे एंटरप्राइजेस आदेश कडू सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवरती, खोला टाकला बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट कट केला, गलीमधून बॉल काढला, गॅप मधून निघाला, डीप बॅक पॉइंटला, सीमा पार. पहिल्याच बॉलवरती आदेशचं भव्य स्वागत, खणखणीत चौकार. 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या. फुल लेंथ वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि लेदरचा खेळाडू आहे सुबोध भोसले, त्याला माहिती आहे बॉलला कट कसं करायचं. बघा काय नजाकत होती या फटक्यामध्ये, गलीतून बॉल बाहेर काढला, सरळ सीमा पार. 4 धावा, चौकार. चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 11. यॉर्कर वरती देखील प्रत्युत्तर आहे सुबोधकडे, त्यालाही खरं तर आज आयकॉनची भूमिका साकारायची आहे. नावलौकिक कामगिरी त्याला या स्पर्धेमध्ये करावी लागेल. मी मगाशी उल्लेख केली, संधी तुम्हाला फार कधी मिळत नाही, जेव्हा जेव्हा मिळते संधी सोनं करावं लागतं. ओव्हर दी विकेट कबसला, केतन मात्र धावत पुढे आला, लगेच पुढच्या बॉलला विकेट. मिडॉफच्या डोक्यावरून हा फटका मारायचा होता, बॅट हातामध्ये फिरली आणि थ्रू दी कबस केतन मात्रेच्या हातामध्ये हा झेल त्या ठिकाणी मिळाला. झेल बाद झाले सुबोध. आयकॉनने आयकॉनला बाद केला असं म्हणायला हरकत नाही. आयकॉनने हा झेल टिपलाय, आयकॉन सुबोध भोसलेचा. क्या बात आहे, पहिला विकेट मिळालाय फिल्डिंग करताना राधे एंटरप्राइजेस चिर्ले टीमला. चिर्ले संघाने पहिल्या लढतीमध्ये खरं तर आपण पहिल्या धावा वाचवल्या होत्या, चांगल्या पद्धतीने बॉलिंग केली होती आणि आता देखील त्यांना आता पुढच्या इनिंगमध्ये धावा चेस करायच्या, त्यामुळे पहिल्या सत्रामध्ये कमीत कमी धावसंख्येत रोखावं लागेल प्रतिस्पर्धी संघाला. आदरणीय विलासी म्हात्रे साहेबांचं आगमन, बेलपाड गावचे सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक, उद्योजक सन्माननीय विलासी म्हात्रे साहेबांचं आगमन, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. हवा विरळ झाली का, आपण जर पाहिलं तापमान थोडंसं आता गरम होत चाललंय, कारण आता आपण अगदी मे महिन्याच्या एंडिंग मध्ये आलोय. मे महिना म्हटलं की आपला कृषीप्रधान देश आहे, आगोट म्हणून या महिन्याला संबोधलं. आता विविध तयारी शेतकऱ्यांना करावी लागते आणि अशा परिस्थितीमध्ये क्रिकेटचं दैदिप्यमान असं आयोजन आज खरं तर चिर्ले नगरीमध्ये तुम्ही पाहताय. दमदार असं आयोजन, नियोजन, व्यासपीठात उपस्थित सर्व VIP मान्यवर, या ठिकाणी आमच्या सर्व नृत्य कलाकार लावणी सादर करताना आपण त्यांनाही पाहता, प्रेक्षकांना एंटरटेन करत आहेत. विकेट मिळाला, नवीन फलंदाज मैदानाकडे चालला शुभम कदम, देवळोली गावचा खेळाडू, आणखीन एक हार्ट हिटर, देवळोली संघाचा प्रमुख खेळाडू, यंदाचा अंगम त्याने देखील गाजवलं. चांगली फलंदाजी त्याने केली होती रायगड प्रीमियर लीग मध्ये, खास करून करण मडवीच्या अगेन्स्ट. हे देखील मी आवर्जून सांगेल, सोनारीच्या मैदानात 1 षटक 35 धावांचं त्या ठिकाणी शुभम कदमने तयार केलं होतं फटकेबाजी जोरावरती. पण तो आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये करण मडवी हे नाव देखील चर्चेमध्ये राहिलं. फायपर त्या ठिकाणी करणने पूर्ण केलाय, स्विंग बॉल स्पेशालिस्ट म्हणून त्याला आता आपण आजच्या रात्रीमध्ये नक्कीच उपाधी देऊया. चांगली गोलंदाजी त्याने केली. आदेश कडू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होताना, ओव्हर द विकेट समोर शुभम कदम ऑन स्ट्राईक, समोरला पिक केला बॉलला, व्हॉट अ शॉट, लेन बॉल आणि त्याच्यावरती पिकअप, पूल पॉवरफुल अँड वंडरफुल षटकार. लाजबाब टायमिंग, जसा बॉल बॅटवर आला तसा पाठवला मिड विकेटच्या बाहेर. काय फटका आहे, फटक्यामध्ये होतं वजन, रन मिळाल्या अर्धा डझन. जबरदस्त बॅटिंग करताना शुभमला आपण पाहता मैदानामध्ये चांगली भूमिका त्याने साकारली. बघा हा बॉल पुन्हा रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. लेन बॉल होता, हलकासा राईज झाला, त्यानंतर शफल झाले आणि त्यानंतर बॉलला पिक करत असताना मिड विकेटच्या बाहेर ठोकला शुभम कदमने हा षटकार. आपण आलात, मी आलो, त्याची खरं त्याने जाणीव करून दिली प्रतिस्पर्धी संघाला. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 1 गडी बाद 17. पुन्हा एकदा देख घुमा के, अप्रतिम टायमिंग, लॉंग अँड स्ट्रॉंग, टिपिकल शुभम कदमचं आक्रमण, सलग दुसरा षटकार. पिकअप केलं बॉलला, काय टायमिंग होतं, हाफ ट्रॅकर बॉल, शुभम सोडणार नाही आणि काय टायमिंग होतं बघा. याही बॉलवरती थोडे बेंड झाले, बॉडीला मोल्ड करत असताना पिक केला बॉलला स्क्वेअर लेगच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. रेल्वे कॉलनी मध्येच हा बॉल जणू काय गेलाय.
इतका लांब लचक मारलाय. नवीनच बॉल शोधून आणावा लागेल, द्यावा लागेल, कारण बॉल लांब गेलाय. जबरदस्त टायमिंग. 2 लगातार षटकार. मोमेंटम आता शिफ्ट झालाय त्या ठिकाणी स्मायरा अँड इश्विका वॉरियर्स जासई संघाकडे. 13,500 पॉईंटची बोली या खेळाडूला का लावली शुभम कदमला हे त्याने सिद्ध करून दाखवलं. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील ट्रम्प कार्ड राहिला होता किरण पवारसाठी हा खेळाडू वीर मराठा जोहे संघाकडून खेळत असताना, आणि आता देखील तिसऱ्या क्रमांकावरती आला. त्याने जणू काय गेअरच बदललाय. 2 षटकार, तिसरा येईल का? आता आदेशला कमबॅक करावं लागेल. चांगला सामना, चांगली मॅच सध्या आपण रंगताना मैदानामध्ये पाहता. मॅच बॉल देखील क्रीडांगणाच्या आतमध्ये आलाय. अनिकेत गरज जासईचे ओनर आहेत, त्याच्याबरोबर शंकर पाटील भोज बदलापूर हे संघ मालक आहेत जासई संघाचे. एका बाजूला आपण पाहता स्वतः दीपक शेठ पाटील राधे एंटरप्राइजेस चिरले, त्यांच्या मालकीचा हा संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळतोय. बिग पाटील केतन मात्रेचे चाहते तुम्हाला क्रीडांगणाच्या अवतीभोवती पाहायला मिळतील. 3,000 प्लस व्ह्यूवर सध्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. हे प्रेम दिले एखादं क्रीडा रसिकाने या स्पर्धेला. जे व्ह्यूवर्स आता घर बसल्या या सामन्याचा आनंद घेतात त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. तिसरा येईल का? फुल लेन चॉप करण्याचा प्रयत्न केला बॉलला. आता कमबॅक आदेश कडूच. वाईड यॉर्कर, सक्सेसफुल यॉर्कर होता. बघा काय बॉल टाकला, बॉलला फ्लाईट दिली, बरोबर खोलात टाकला हा चेंडू. हिंदीमध्ये म्हटलं असं जड में डाली हुई गेंद, प्रॉपर यॉर्कर. आणि इथे मात्र कोणत्या प्रकारचं प्रत्युत्तर शुभमकडे नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे आतापर्यंत एक खेळाडू बाद, 23 धावा, 23 लॉस ऑफ 1. षटक दुसरं मार्ग सरा ओव्हर दी विकेट. याही वेळेला वेगात टाकलाय, लेग लांचा प्रयत्न होता, बॉल मात्र डावी एसटी मिस करून निघालाय. पंचांचा इशाराला व्हाईट बॉल, डेफिनेटली व्हाईट बॉल राहील. वेग होता परंतु दिशा खराब असल्या कारणे व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्स मिळेल बॅटिंग करताना जास्त टीमला. टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 24. एक गडी बाद 24. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून टेलिकास्ट संदेश पाटील अँड टीम तर त्यांचंही कौतुक करायला लागेल. चांगल्या करतर लाईव्ह टेलिकास्ट. फुल टॉस बॉल क्रॉस बॅटेड मिड विकेटला स्वतः करण त्याच्या हातामध्ये झेल देऊन मैदानाच्या बाहेर चाललाय शुभम कदम. बिग विकेट, मोठा धक्का टीम जासईला. 2 षटकारानंतर आणखीन एक मोठ्या षटकाराचा मोह खरं तर शुभमला आवरता आलेला नाही, आणि फुलटॉस बॉलला हा खेळाडू दुर्दैवीरित्या बाद झाला. झेल टिपला करणने. मिड विकेटला विकेट मिळाला फिल्डिंग करताना. राधे एंटरप्राइजेस चिरले टीमला. 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 12.00च्या सरासरीने 2 गडी बाद 24 धावा. हाईट फॅक्टर साठी चेक केला जातं. यस, रिव्ह्यू वापरण्यात आलाय. चला लक्ष द्या, टीव्ही अंपायर कडे आपण जातोय. हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू वापरलेला चेक केलं जाईल. तर बरेचसे हातवारे इशारे तिकडून आले. आम्ही देखील थोडे व्यस्त होतो त्या ठिकाणी. विकीशी शेलार क्षमा असावी, परंतु लगेच इट्स अ फेअर डिलिव्हरी, लिगल बॉल, त्यामुळे खेळाडू बाद. शुभम मैदानाच्या बाहेर चाललाय. दुसरा धक्का असेल बॅटिंग करत असताना. बघा हा रिप्ले, अगदी डिपिंग फुल टॉस, त्याच्यावरती क्रॉस बॅटेड आक्रमक फटका खेळत असताना एलिव्हेशन मिळालेलं नव्हतं. फटका फसला आणि झेल बाद झाले होते त्या ठिकाणी शुभम. रिप्ले पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी बाहेरचा बॉल, उजव्या बाहेर लो फुल टॉस बॉल मिड विकेटला खेचला होता शुभम कदमने ताकदीच्या जोरावरती. दुसरा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम जासईला. चोवीस धावा सध्या धावफलकावरती. चला थोडं स्पीडअप करा. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाचा संघ नाही, कारण त्यांच्या बरोबरीने स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुई दोन्ही टीम. यस, आता स्विंग बॉल त्या ठिकाणी यूज केला जाईल. पंचांनी आम्हाला सिग्नल दिलाय. स्विंग बॉल स्पेशालिस्ट मला वाटतं करणच असेल, स्वतः कॅप्टन. त्याने स्विंग बॉल ओव्हरमध्ये टोटल 4 खेळाडू बाद केले होते. चांगली गोलंदाजी त्याने मागच्या सामन्यामध्ये केली. किरण पवार स्टॅकिंग एंडला पहिल्याच बॉलला अविनाश वाघने स्विंग बॉलला विकेट काढला होता किरण पवारचा मागच्या इनिंगमध्ये. हे देखील वैशिष्ट्य राहिले. आता या स्विंग बॉलवरती या षटकामध्ये किरण पवार संयम दाखवेल की पुन्हा एकदा अटॅकिंग मोडमध्ये मध्येच खेळेल हे पाहायचं आहे. जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावरती. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणतात. संघ कसाही असू द्या, त्या संघाला लीड करत संघाला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी कॅप्टनवरती असते. कधी कधी कॅप्टनचा परफॉर्मन्स कमी असतो, परंतु कॅप्टनच्या रणनीत्या फार महत्वाच्या असतात स्पर्धेमध्ये. आणि हेच काम मला तर रायगड प्रीमियर लीग मध्ये किरण पवारने केलंय. एक अर्धशतक वळगळता किरण पवारला अपेक्षित त्या ठिकाणी इम्पॅक्ट टाकता आला नव्हता रायगड प्रीमियर लीग मध्ये, परंतु तरी देखील संघ चॅम्पियन बनल्याचं कारण होतं किरण पवारचं नेतृत्व.
नेतृत्व गरजेचं आहे आणि ते नेतृत्व आता करण मडवीला देखील मैदानामध्ये करायचं आहे. खर तर 2 ओव्हरचा खेळ संपला. 4 बॉल फेस केलेत किरणने. 5 धावांचं योगदान दिलं. तिसऱ्या षटकामध्ये आला करण. स्विंग बॉलचा पहिलाच बॉल यावेळेला उडवला मिड विकेटला. बॉल हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल टिपलाय आणि पुन्हा एकदा झेलबाद झाले स्विंग बॉलला किरण पवार. मागच्याही मॅच मध्ये किरण पवार झेलबाद झाले स्विंग बॉलवरती आणि इथे देखील तोच प्रयत्न आता राहिला आणि मिड विकेटला जितेशने चांगला झेल टिपला. जितेश बोईर मोठी जुईचा खेळाडू मिड विकेटला चांगली झेल टिपत असताना किरण पवारचा विकेट गोल्डन विकेट मिळालाय फिल्डिंग करणाऱ्या राधे एंटरप्राइजेस चिरले टीमला. विकेटची गरज होती, नितांत गरज, आणि तोही विकेट किरण पवारचा मिळालाय फिल्डिंग करणाऱ्या राधे एंटरप्राइजेस चिरले टीमला. किरण पवारचा विकेट अतिशय महत्वाचा राहील फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी. पहिल्याच बॉलला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये मला वाटतं 13 बॉलमध्ये 6 विकेट काढलेत करणने. मागच्या सामन्यामध्ये 2 स्पेलमध्ये त्याने टोटल 5 खेळाडू बाद केले होते. इथे देखील एक विकेट त्याच्या खात्यामध्ये जातोय. चांगला विकेट टेकर आहे या स्पर्धेचा. विकेटला 5+1 म्हणजे टोटल 6 पॉईंट मिळणार आहेत. क्या बात आहे. आणि मला वाटतं झेल साठी देखील पॉइंट्स 2 आहेत. आणि मागच्या सामन्यामध्ये केतन मात्रेने 1 विकेट काढला. 2 झेल टिपल्या होत्या. 42 धावाची इनिंग साकारली होती. अप्रथम तर मी कौतुक केलं प्रणय मात्रे आमचे स्कोरर यांचं. इत्तमभूत माहिती त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. न्यू बॅटर मैदानाकडे चाललाय. बॅटर नेम प्लीज. कधी विविध गावातील खेळाडू आहेत आणि त्यांचे नाव आता आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आतिश पाटील वशिणी गावचा खेळाडू आहे. उरणपूर विभागातील वशिणीचा खेळाडू आतिश पाटील मैदानाकडे चाललाय. खरं तर मागच्या सामन्यामधील बॅटिंग ऑर्डर किरण पवारची जर पाहिली तर वेगळी होती आणि आता देखील वेगळी आहे. हेच बदल तुम्हाला परिस्थितीनुसार करावे लागतात आणि वरतला मागे ठेवलंय. स्विंग बॉल स्पेशालिस्ट करण मडवी विकेट घेत असताना मैदानामध्ये आतिश पाटील न्यू बॅटर वशिणी गावचा खेळाडू स्टार्टिंग एंडला आलाय. पहिल्याच बॉलला करणने विकेट काढला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट वेगात टाकलाय. मिड ऑफला क्लिअर करत असताना लाजवाब एफर्ट्स. क्या बात आहे. आदेश कडू छा गए. किमान 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये. उंच देहबोलीचा खेळाडू एका हाताने बॉलला त्याने झेल पकडण्याचा प्रयत्न केला. झेलपेक्षा रन वाचवणं महत्वाच्या होत्या. त्याने रन वाचवले. बघा रिप्लेत मी पाहता बॉलचा अगदी हाय जम्प घेत असताना एक वेगळं स्टँडर्ड फिल्डिंग मध्ये दाखवतो सोनारी गावचा खेळाडू आदेश कडू मैदानामध्ये. गुड फिल्डिंग. एकच रन या बॉलवरती मिळालेला आहे. 25 धावा धाव फलकावरती आपण सध्या लागताना पाहत आहे. चांगलं कमबॅक मैदानामध्ये करतो कृतज्ञ मडवी. ज्याला देखील करण या नावाने संबोधलं जातं. चिरल्याचा करण आणि एका बाजूला याच परिसरामध्ये एक आवठांचा करण. हे दोन्ही करण सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला गौरी स्पोर्ट्स उल्बेस संघाचा कॅप्टन करण मडवी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यांच्या बरोबरीने कॅप्टन असतील अंकेश कामोटकर. लेंथ बॉल. क्या बात आहे. स्विंग अँड मिस. बॉल टप्पा पडला. चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि विकेट कीपरकडे जात असताना हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चेंडूवरची नजरच हटली होती फलंदाजी. त्यामुळे हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटर स्वतः स्वप्नील खार पाटील टाकी गावचा खेळाडू. मागच्या सामन्यामध्ये स्वप्नीलने देखील चांगली बॅटिंग केली आणि याही वेळेला त्याला चांगला इम्पॅक्ट या मॅच मध्ये टाकावं लागेल. अनुभवी खेळाडू आहेत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नामांकित करत स्पर्धांमध्ये खेळणारा खेळाडू. चांगली कामगिरी सातत्याने खेळाडूची राहिली. स्वप्नील खार पाटील बॉलिंग ट्रॅक मध्ये सुद्धा कॅप्टन कृतज्ञ मडवी. धाव फलकावरती 2.3 चुड्या समाप्तीनंतर 25 3 गडी बाद. 25 धाव फलकावरती आहेत. चांगलं बॅटल सध्या तुम्ही मैदानामध्ये एन्जॉय करत आहात दोन टीमच्या दरम्यान. चला थोडं स्पीडअप करा. मी पुन्हा एकदा विनंती करेल. बघा हवा विरळ होत चालली आहे. तापमान थोडंसं बदलत चाललंय. वातावरण गरम होत चाललंय आणि सामना देखील तितकाच रफ अँड टफ तुम्ही होताना मैदानामध्ये पाहताय. चांगली मॅच. लेन बॉल पिक केल्या बॉलला कवसला फिल्डर आहेत. 7वा खेळाडू या स्पर्धेमध्ये करण मडवीच्या नावावरती. क्या बात आहे. अप्रतिम कमबॅक. रोहित मात्रे या ठिकाणी झेल टिपत असताना पाहायला मिळाला. आणखीन एक विकेट त्या ठिकाणी येतोय फिल्डिंग करणाऱ्या खरं तर राधे एंटरप्राइजेस चिरले टीमसाठी. या खरं सामन्याचा आनंद घेत असताना अर्जुन सुरते मुन्नाभाई, एकी राही मुन्नाभाई, चंद्रकांतजी चिमणे जुई, प्रणय पाटील अलिबाग, मयूर पाटील अलिबाग, अभिषेक चोगले अलिबाग खतर अलिबाग वरून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. बरेचसे विवर्स या खत स्पर्धेचा आनंद घेतात. प्रत्येकाला कुतूहल आहे या स्पर्धेबद्दल. उरण पनवेल या 2 तालुक्यांना एकत्र आणणारी स्पर्धा.
उरण तालुक्यातील पनवेल तालुक्यातील नामांकित खेळाडूंना एकत्र आणत असताना त्याच्या बरोबरीने खरं तर ऑल इंडिया आयकॉनचा तडका या स्पर्धेने दिला प्रेक्षकांसाठी. त्यामुळे आकर्षण या स्पर्धेचं वाढलंय आणि खऱ्या अर्थाने मी मगाशी देखील उल्लेख केला, उरण पनवेलच्या क्रिकेटला समृद्ध करणारी स्पर्धा म्हणजे राधे एंटरप्राइजेस चिर्ले आयोजित उरण पनवेल प्रीमियर लीग हे पहिलं पर्व आहे आणि पहिल्याच पर्वामध्ये दमदार असं आयोजन या स्पर्धेनिमित्तानं आपण पाहत आहे. खरं पुढच्या वर्षी देखील बरेचसे खरं बदल होतील या स्पर्धेमध्ये. लवकरच आम्ही त्याची घोषणा करू. शेवटच्या रात्रीमध्ये गौतमी पाटील सबसे कातील गौतमी पाटीलचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. काय कमबॅक केलंय आकाश तारेकर, विकेटच्या मागे फिल्डिंग मध्ये बदल घडवून आणतोय. दिगोडे गावचे उद्योजक आदरणीय गिरीश ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलंही स्वागत. गिरीश ठाकूर, वेलकम, आपलं स्वागत. हाफ ट्रॅकर बॉल त्या ठिकाणी बरससाठी हा तिखट बाउन्सर, वाईट बॉलचा इशारा पंचांकडून येताना पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्स मिळेल या बॉलवरती. स्विंग झाला बॉल, स्विंग बॉल स्पेशालिस्ट व जास्तीचा बाहेर बॉल काढला. खरं तर ज्या बाजूला टेनिस बरोबर रबरचं कवच आहे, रबरचं कवच थोडंसं हेवी आहे, त्या बाजूला बॉल जास्त स्विंग होतोय आणि त्याच दिशेने बॉल टर्न केला होता करणने, पण तो अधिकचा बाहेर काढल्या असतो. मात्र हा बॉल वाईड त्या ठिकाणी घोषित करण्यात आलाय. कर्नाला ग्रामपंचायतचे सदस्य जगदीश जंगम देखील सामन्याचा आनंद घेतात, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. बरेचसे व्ह्यूअर्स वरदचे चाहते देखील आहेत. पळसपे गावचा खेळाडू एका बाजूला, वशनी गावचा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडलाय. लो फुल टॉस बॉल वेगात टाकलाय, फास्ट अँड फ्युरियस, प्रचंड वेगवान चेंडू पाहायला मिळाला. करण मडवीचा आणखीन एक डॉट. ग्रेट कमबॅक. 5 षटकांचा सामना आणि 5 तर फ्रेश बॉलर तुम्हाला या इनिंग मध्ये पाहायला मिळतील. प्रत्येकाला एक एक संधी मिळेल. पहिलं षटक हाताळलं होतं रोहितने, सेकंड ओव्हर आपण पाहिले होते आदेश कडूकडून. मागचं षटक आदेश कडूने 17 धावा दिल्या. या षटकामध्ये कृतज्ञ मडवी स्वतः कॅप्टन, स्विंग बॉल स्पेशालिस्ट कमबॅक करत असताना 2 विकेट आतापर्यंत त्यांनी काढलेल्या आहेत. वरद ऑन स्ट्राईक. आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे, प्ले अँड मिस, कमालीचं षटक. दोन्ही सामन्यामध्ये कृतज्ञ मडवीने संघ नायक म्हणून चांगली जबाबदारी, चांगली भूमिका स्वीकारली आणि अप्रतिम स्पेल त्या ठिकाणी करण मडवीचा पाहायला मिळाला. 3 षटकांचा सामना संपला. 3 षटकानंतर धावा स्कोर कार्डवर त्या जासई संघाच्या 4 खेळाडू बाद फक्त 26, म्हणजे या ओव्हरमध्ये करणने धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवले, 2. कमालीचं कमबॅक. 15 पॉइंट्स तर षटकामध्ये त्यांनी मिळवलेल्या 2 विकेटाच्या खात्यामध्ये आहेत. बाई आमचे मित्र पळसपाचे तेही सामन्याचा आनंद घेतात. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी करण मडवी आणि त्यांच्या बरोबरीने अंकेश कामोटकर या आपण मंचावरती रिपोर्टिंग करा. आता आयकॉन केतन मात्रे खरं तर बॉलिंग साठी आलाय. चर्चा होती एका संघामध्ये असे खेळाडू आहेत. केतनच्या नावावरती 39 बाईक, आकाश तारेकर 19 बाईक आणि बारक्या कांबळे त्यांच्या नावावरती देखील तब्बल आपण जर पाहिलं 6 बाईक आहेत. म्हणजे टोटल 64 बाईकचे मानकरी आहेत 3 खेळाडू एकाच संघामध्ये खेळतात. म्हणजे ताकद किती आहे बघा टीमकडे. आणि 7 4 व्हीलर, 6 मला वाटतं केतनच्या नावावरती, 1 बारक्याच्या नावावरती आहे. खरंच क्रिकेटमधील श्रीमंत खेळाडू सध्या आहेत एकाच संघामध्ये. आकाश तारेकर, बारक्या कांबळे आणि केतन मात्रे. क्या बात आहे, हा त्रिवेणी संगम योग मला वाटतं या स्पर्धेमध्ये जुळून आलाय. आणि खास करून दीपक शेठ पाटील आणि संपूर्ण टीम मॅनेजमेंटचं मी कौतुक करेल. चांगले खेळाडू निवडले. एका बाजूला किरण पवार आहे, रिव्हर्स मारलाय, फुल टॉस. क्या बात आहे. समोर आयकॉन खेळाडू असला तरी मी माझी गुणवत्ता सिद्ध करेन हे दाखवलंय आतिश पाटीलने. क्या बात आहे, चांगला फटका पाहायला, स्विच केला बॉलला आणि बरोबर त्या ठिकाणी बॉल केला, चालला बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार, 4 धावा, चौकार. केतनसाठी देखील आश्चर्याचा धक्का होता. झटपट स्टान्स बदलला आणि त्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना पाहिलं आतिश पाटीलच्या बॅटमधून हा चौकार येतोय. 4 धावा आल्या. केतन मात्रे, भव्य स्वागत केतनचं त्या ठिकाणी केलं. वाकणचा हा खेळाडू मैदानामध्ये आहेत सुपरस्टार आणि त्यांच्या समोर अपकमिंग यंगस्टार आतिश पाटीलसाठी लेन बॉल, स्ट्रॉंग अपील, लेग बिफोर द विकेट साठी स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. पंचांनी त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात 1 रन घोषित केली. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. चला लेग बिफोर द विकेट साठी रिव्ह्यू नाहीये आणि कॉट बिहाइंड द विकेट साठी रिव्ह्यू नाहीये, याची नोंद प्रत्येक संघाने घ्या. मला टेनिस बॉलमध्ये आतापर्यंत या गोष्टी पाहायला मिळालेल्या नाहीयेत. तुम्हाला रिव्ह्यू मिळेल व्हाईट बॉल साठी, बिमर साठी, रनआउट साठी. स्ट्रॉंग अपील होती केतन मात्रेची. बघा काय विश्वास त्याने दाखवला अपिलामध्ये, पण तो पंचांनी सांगितलंय लेग बाईट्स. अतिरिक्त रन्स मिळालेले आहे. योग्य निर्णय त्या ठिकाणी विक्की शेलार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला.
सिंगल मिळाली. धावा स्कोर कार्ड वरती आहेत 31ला 4. स्टार्किंग एंडला वरत भगत ऑन स्ट्राईक, मागच्या सामन्याचा हिरो. याही बेलाल प्लॅन मिस, क्या बात आहे. बॉलला फ्लाईट दिली, हलकासा बॉल बाहेर काढला, पुन्हा एकदा डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. केतन म्हात्रे यांच्या माध्यमातून टॉस जिंकत असताना पहिल्यांदा बॅटिंग स्वीकारली किरणने. मागच्याही सामन्यामध्ये टॉस जिंकताना बॅटिंग स्वीकारली. मी सुरुवातीच्या पहिल्या सामन्यामध्ये म्हटलं पहिल्या रात्रीपासून आजच्या रात्रीपर्यंत वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर बहुधा प्रथम बॅटिंग करणारा संघ जिंकलाय. पण इथे बघा वेगात टाकला, क्विकर बन, रॅपिड बॉल, पण तो लाईन खराब असल्या कारणाने व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येताना पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. चला अंकेश कामोटकर, तुम्हाला पुन्हा एकदा नम्रतेची विनंती, आपण लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करा. डू ऑर डाय मॅच साठी. नेक्स्ट मॅच देखील महत्वपूर्ण राहील. गौरी स्पोर्ट्स उल्वे विपक्ष स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुई या दोन टीम मध्ये. याही वेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि बॉल चालला त्या ठिकाणी स्वतः फलंदाज भरत भगतच्या पॅटमधून हा फटका कव्हर पॉइंटला, सीमा पार, गोलीगत चौकार. मगाशी देखील आमचे रॉकस्टार कॉमेंटेटर प्रवीण याने उल्लेख केला होता केतन म्हात्रे बद्दल. बघा काय फटका मारलाय. तर इम्प्रोव्हायझेशन आजकालच्या खेळाडूंमध्ये या गोष्टी साधने पाहायला मिळतात. आधुनिकता आणि आधुनिक क्रिकेटमध्ये त्या ठिकाणी इम्प्रोव्हायझेशन साधने पाहायला मिळालं. रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना चौकार. केतन वामन म्हात्रे पहिली बाईक 2016 मध्ये खारडीच्या मैदानावर या खेळाडूने यामा एफझेड 2.0 ही बाईक पटकावली. त्यानंतर 10 वर्षामध्ये तब्बल 39 बाईक हा रेकॉर्ड तर या खेळाडूच्या नावावरती राहिला. अल्पावधीमध्ये उत्तम कामगिरी जोरावरती. सुरुवातीला 12th मॅन, वाकण संघाचा 12वा खेळाडू, आता थेट भारतीय टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार म्हणून त्याचा हा प्रवास प्रत्येक युवा खेळाडूसाठी आदर्शवत राहील, प्रेरणादायी राहील. प्रत्येक खेळाडूसाठी मात्र हा प्रवास अतिशय प्रेरणादायी राहील. कारण वाकण म्हटलं की मोतीराम भोईर, जीत भोईर हे सर्व नामांकित खेळाडू स्वतः किरण म्हात्रे बंधुराज आहेत केतन यांचे, आणि त्यांच्याच तर बरोबरीने खेळणारा हा खेळाडू आज आपण जर पाहिलं संपूर्ण भारतभर किंबहुना भारताच्या बाहेर भ्रमंती करत असताना ISPL ची स्पर्धा, बऱ्याचशा स्पर्धा ज्या खेळाडूंनी गाजवल्या तो आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे. वरसाठी पुढचा बॉल, टप्पा पडला, अनइवन बाउन्स, खाली राहिला चेंडू, आणखीन एक डॉट. कमबॅक केलंय केतन म्हात्रेने. 4 षटकांचा खेळ संपत असताना धावा स्कोर कार्ड वरती आहेत 4 गडी बाद 36 धावा. 36 धावा हा फलकावरती. चला अंकेश कामोटकर, स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुई संघाचा संघनायक, आणि एका बाजूला गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाचा करण या ठिकाणी अवेलेबल आहे कॅप्टन. त्याचंही स्वागत. अंकेश आपण देखील रिपोर्टिंग करा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 7. मोठीजीचे खरं संघ मालक प्रवीणदादा घासे, सुप्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलंही स्वागत. प्रवीणदादा घासे नाईट स्पर्धेचे दमदार शिल्पकार, उद्योजक, या ठिकाणी समाजसेवक आहेत मोठी जुईचे प्रवीणजी घासे साहेब. या मंचावरती आपलंही स्वागत. स्मार्ट सिटी डेव्हलपर्स अँड बिल्डरचे प्रोप्रायटर. चला कॅप्टन अंकेश कामोटकर आणि संघ मालक आपण प्रवीणदादा घासे मंचावरती या. लास्ट ओव्हर, स्लॉग ओव्हरचं षटक. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावा आपण जर पाहिल्या धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 7 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये 17 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 आल्या, मागच्या ओव्हरमध्ये 10 आल्या, 36 धावा आहेत. आणि आता बारक्या कांबळे डेप्थ ओव्हर स्पेशालिस्ट बॉलिंग ट्रॅकवरती समोर स्टॅकिंग एंडला आतिश पाटील एका बाजूला, वरद भगत. पहिला बॉल ओव्हर दी विकेट. पहिला बॉल सोडलाय, लाईन लवकर रीड करत असताना या बॉलला वाईड पंचांनी घोषित केलंय. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळेल. चला कॅप्टन अंकेश कामोटकर आणि त्याचबरोबर संघ मालक प्रवीणदादा घासे आपण मंचावरती आपलंही स्वागत. व्हाईट बॉलचा इशारा. 37, लॉस ऑफ 4. पडला खाली, फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता आणि इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. या स्पर्धेमध्ये प्रयास कोळीचा फॉलिंग स्वीप चर्चेमध्ये राहिला. अप्रतिम फटका त्याने मारला होता. आणि तर आकाश तारेकर त्यांचंही कौतुक करा गेलं बघा. फॉलिंग स्वीप नंतर विकेट किपिंग बघा किती लाजवाब राहिली या खेळाडूची. लेंथ बॉल आणि फुल लेंथ बॉल होता आणि इथे मात्र देखील सन्मान देत असताना सिंगल घेतली. आकाश तारेकर, विशाल जितेकर याही खेळाडूंबद्दल मी चर्चा करेल. खरं तर अनेक नवोदित खेळाडूंना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं. आदर्श पनवेल या नावाचा संघ आपण पाहिला, त्या संघाला लीड करताना स्वतः मागे राहिले, परंतु नवोदित खेळाडूंना पुढे आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांचं विशेष कौतुक करायला लागेल.
सिंगल मिळाली. 38 धाव फलकावरती आहेत. 38 लॉस ऑफ 4. बारक्या कांबळे कमबॅक करतोय. पहिलं सत्र बॅटिंग करताना आता थोडासा अडचणीमध्ये आलाय जासई संघ. याही वेळेला ऑन द राईस फटका. उडवल्या बॉलला उंची घेतली, अंतर कमी कापलंय. फील्ड डाऊन द बॉल. केतन मात्रे झेल टिपत असताना वरद भगतचा विकेट मिळतोय. राधे एंटरप्राइजेस चिरले टीमला. वन मोर विकेट. आणखीन एक धक्का बॅटिंग करणाऱ्या जासई संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित केदारी, सावळेगावचा खेळाडू रोहित केदारी मैदानाच्या आतमध्ये चाललाय. 5 खेळाडू बाद. धावा स्कोर कार्ड वरती आहेत आतापर्यंत 38. रोहित केदारी मैदानाकडे चाललेले आहेत. मान्यवरांचं आगमन. सर्व सन्माननीय पाहुण्यांना मी विनंती करेन मंचावरती आपण आसन सभा. याच दरम्यानमध्ये मोरिया एंटरप्राइजचे सर्वा विलास शेठ वामन मात्रे यांचे इथं आगमन पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठं योगदान 10 टीमला ज्यांनी ड्रेस कोड ज्यांनी या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलेत अशी मोरिया एंटरप्राइजचे सर्वा विलास शेठ वामन मात्रे साहेबांचे इथं आगमन पाहायला मिळते. सर्वाधिक मोठं योगदान या स्पर्धेमध्ये ज्यांचं पाहायला मिळतंय, ज्यांनी खरं तर 10 संघांसाठी ड्रेस कोड उपलब्ध करून दिलेत अशी मोरिया एंटरप्राइजचे सर्वा विलास शेठ वामन मात्रे यांचे इथं आगमन होतंय. त्यांचं आपण करूयात सहर्ष स्वागत. चांगला फटका. कव्हर्सला फिल्डर धावत पुढे आले. रनिंग कॅच, पण तो झेल सुटलाय. प्रयत्न चांगला होता. जीवनदान मिळालं रोहित केदारीला. क्रिकेटमध्ये जीवनदान म्हणजे फलंदाजाला मिळालेलं वरदान, आणि इथे मात्र 2 धावा मिळतील जासईला. रोहित केदारीच्या बॅटमधून फटका पाहायला मिळाला. कव्हर्समध्ये 40 धाव फलकावरती आहेत. हा संपूर्ण आमचा VIP डाईस. विलासदादांचं या ठिकाणी आगमन. दमदार उद्योजक बेलपाडा गावचे मोरिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, त्यांचंही स्वागत. पुन्हा एकदा लेन बॉल, आणि इथे देखील अनइवन बाउन्स. चेंडू टप्पा पडण्यात खाली रनआउटची संधी. विकेट रन आउटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जाईल. रोहित केदारी हा खेळाडू 6वा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. 6वा धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम स्मायरा अँड इश्विका वॉरियर्स जासईला. 3000हून अधिक व्ह्यूअर्स या सामन्यांचा आनंद घेत आहेत. नवी तर मुंबई विभागातील ट्रॉम्बे गावचे आमचे मित्र रोहन चांगले खेळाडू आहेत, ते देखील सामन्याचा आनंद घेतात. बरेचसे व्ह्यूअर्स. स्पर्धा जरी उरण परवेल प्रीमियर लीग असली तरी मात्र संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताचं लक्ष लागले या स्पर्धेकडे. आपापल्या खरं तर आपापल्या फेवर मधला प्रत्येक खेळाडूचे चाहते आहेत. केतन मात्रे देखील चाहते आहेत. 30 बॉलमध्ये आतापर्यंत 17 बॉल डॉट आलेत. हे वैशिष्ट्य इनिंगचं, आणि तरी देखील धावा स्कोर कार्ड मध्ये 40. शेवटचा बॉल. टार्गेट सेट करणार बॉल. लिडिंग एज. थर्डमॅनला फिल्डर पडला खाली. विशाल बॅकअपला खेळाडू आहे. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर धावत आला. फक्त सिंगल या बॉलवरती मिळाली, आणि या सिंगलच्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ संपला. टोटल धाव फलकावरती लागल्या त्या म्हणजे 6 खेळाडू बाद. 41. 42 धावांचं आव्हान उभं केलंय पहिल्या इनिंग मध्ये. बॅटिंग करत असताना जासई टीमने राधे एंटरप्राइजेस चिरले संघासमोर. तर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. गौरी स्पोर्ट्स उल्बे विपक्ष स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोटीजुई या 2 टीमच्या दरम्यान. दोन्ही कॅप्टन आपण टॉसला रिपोर्टिंग करा, आणि प्रवीण दादा घासे त्यांना विनंती असेल मंचावर द्या. तर टॉस केला जाईल. मोरिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर विलासदादा मात्रे त्यांच्या शुभ हस्ते टॉस. डू ऑर डाय मॅच. बेलपाडा गावचे समाजसेवक उद्योजक विलासदादा यांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न होतोय. कॉल करतोय अंकेश. यस कॉल. टेल कॉल अँड इट्स अ टेल. अंकेश थांबायचा आहे. मान्यवरांचा आभार. आपण मंचावरती आसन असतं. अंकेश, कधी डू ऑर डाय मॅच आहे, काय सांगशील या मॅच मध्ये? सर्वात अगोदर टॉस जिंकला, निर्णय काय घेशील? निर्णय पेंडिंग आहे. मागचा सामना काय कोणत्या बाजूने आपण कमी पडला, जिथे असं वाटलं की संघ जिंकायला हवा होता? असं काही नाही. म्हणजे बॅटिंगच कोणाची झाली नाही म्हणून सामना हरलो. आता करणचा संघ आहे, कशी रणनीती राहिली या संघाच्या अगेन्स्ट? रणनीती काय नाही, आमचं बॉलिंग साईड चांगली आहे. बॅटिंग थोडी कमी पडते, ते चांगले करण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला या मॅचसाठी. करण टॉस गमावला, मला तर फिल्डिंग करायचं तुम्हाला. बॅटिंग तुमच्या वडाले क्षमा असावी. मागच्या सामन्यामध्ये एक षटक जे 32 धावांचं होतं, त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच त्या ओव्हर नंतरच चेंज झाला गेम. तर आता आम्ही बॉलिंगकडे लक्ष देऊ जास्त. बॅटिंग तर होते आमचं. खरं तर आता प्रत्येकाचं लक्ष आहे, आपल्या विभागातील संघ आहे. अपेक्षा पूर्ण होतील का प्रेक्षकांच्या या मॅचमध्ये? हो, नक्कीच आम्ही प्रयत्न करू.
राधे एंटरप्राइजेस चिर्ले आयोजित उरण पनवेल प्रीमियर लीग या पहिल्या पर्वाबद्दल काय सांगशील? नक्कीच आपलंच आयोजन आहे, चांगलं आहे खूप. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक करण तुम्हाला. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय अंकेशने. बॅटिंग लाईन वर केलं करणला. पण सन्मानाकडे जातो, मान्यवरांच्या विशेष सन्मानाकडे. मोरिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय विलासदादा म्हात्रे यांचा मी सन्मान या ठिकाणी घेत आहोत. युवा उद्योजक, समाजसेवक, क्रिकेटला धर्म मानणारे एक दमदार व्यक्तिमत्व, बेलपाडा गावचे सुपुत्र आणि 10 संघांना ज्यांच्या वतीने ड्रेस कोड देण्यात आले. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या विलासदादा यांच्यासाठी. दिलदार दमदार असे एक नेतृत्व आदरणीय विलासदादा म्हात्रे, मोरिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, बेलपाडा गावचे समाजसेवक भूषण या ठिकाणी विलासदादा म्हात्रे साहेबांचा हा सन्मान दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, सुनील शेठ मडवी यांच्या शुभ हस्ते आपण होताना पाहताय. विलासदादा म्हात्रे आमचे युवा उद्योजक, समाजसेवक, या स्पर्धेमध्ये 10 संघांना ज्यांच्या वतीने ड्रेस कोड देण्यात आलेला आहे असे दमदार उद्योजक, दिलदार व्यक्तिमत्व विलासदादा म्हात्रे साहेबांचा हा सन्मान. धन्यवाद. यानंतर आदरणीय स्नेहलजी म्हात्रे यांचा मी इथे सन्मान घेत आहोत. बेलपाड गावचे सन्माननीय स्नेहल म्हात्रे यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुई संघाचे संघमालक प्रवीणदादा घासे आपण या मंचावरती आपलंही स्वागत. तर स्नेहल म्हात्रे यांचा मी सन्मान या ठिकाणी घेत आहोत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. चला, जशी डावाला सुरुवात होईल सेकंड इनिंग मध्ये आवाज ऐकणार आहात. आणखीन एक दमदार मराठी समालोचक आमचे परम मित्र सूरजजी हातमोडे चौक यांच्याकडे आपण जाऊया. त्या अगोदर सन्मान स्नेहलदादा म्हात्रे यांचा आपण इथे घेत आहोत. संतोष शेठ पाटील आणि सुनील शेठ मडवी यांच्या शुभ हस्ते मायेचे उपदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. मनपूर्वक आपलं स्वागत. धन्यवाद. ओव्हर टू युअर कॉमेंट्री बॉक्स. स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुई संघाचे संघमालक आदरणीय प्रवीणजी घासे साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. पाच ओव्हरमध्ये 42 धावांचं टार्गेट आहे. टार्गेटला चेस करण्यासाठी आघाडीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. टेनिस क्रिकेटचा बादशाह केतन म्हात्रे स्ट्राईक वरती उभा आहे. त्याच्या सोबतीला रायगडचा बस फिनिशर बारक्या कांबळे आणि पहिलं षटक घेऊन येतोय तो रोहित केदारी. माफ जांभिवलीचा खेळाडू आहे. आयुष कोंडिलकर, 16 वर्षाचा आयुष, पहिल्याच मॅच मध्ये त्याच्या बोटांची जादू पाहायला मिळाली, त्याच्या गोलंदाजीची धार पाहायला मिळाली. परंतु त्याच्या समोर टेनिस क्रिकेटचा बादशाह, तब्बल 19 बाईक, 6 फोर व्हीलर ज्याच्या नावावरती आहेत तो केतन, तब्बल 39 बाईक आणि 6 फोर व्हीलर ज्याच्या नावावरती आहेत तो केतन म्हात्रे स्ट्राईक वरती उभा आहे. आयुष कोंडिलकरच्या विरोधामध्ये केतन म्हात्रे असं बाटल पाहायला मिळतंय. पहिलाच बॉल चिर्ले एंड कडून घेऊन आलाय तो आयुष. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 30 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे. चांगली बॉलिंग आयुषला पहिल्या बॉल पासून करावी लागेल. मोठ्या संख्येनं प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. त्या तमाम क्रीडा रसिकांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. चांगली फाईट पाहायला मिळेल किरण पवारच्या विरोधामध्ये. करण मडवी अशी लढत आपण पाहतोय. एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. पहिलाच बॉल, ड्रीम विकेट, आपल्या कारकिर्दीतली सर्वोत्तम विकेट मिळाली आयुष कोंडिलकरला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आयुष कोंडिलकर 16 वर्षाचा खेळाडू याच्यासाठी. जोर का झटक
कटर बायला मिळाला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये उडाला, देवळोलीच्या शुभमनं अचूक झेल टिपला आणि मॅच मधला नाही, स्पर्धेमधला सगळ्यात मोठा खेळाडू टेनिस क्रिकेटच्या सम्राटाला शून्यावरती बाद केलं. आयुष कोंडिलकरला 16 वर्षाचा खेळाडू आहे आणि आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम विकेट मिळाली आहे आणि आत्मविश्वास दुणावला असेल. या विकेटसाठी विराजजी मडवी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. गोलंदाज आयुष कोंडिलकर साठी विराज मडवी गावठाणचे एक दिग्गज समालोचक यांच्या वतीनं पारितोषिक आहे आणि रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर आता मैदानामध्ये दाखल होतोय. मोठी विकेट मिळाली आहे. आयुष खरं तर मागच्या मॅच मध्ये चिरल्याचा वंडर बॉय करण मडवीला पहिल्याच गावठाणच्या वंडर बॉय करण मडवीला पहिल्याच बॉलवरती त्यानं बाद केलं होतं आणि या मॅच मध्ये त्यानं पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली केतनची. जयदासजी कोंडिलकर यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक आयुष कोंडिलकरला जीपे करण्यात येईल. परंतु यावेळेला आकाश तारेकरच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. आकाश तारेकरच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. रायगडचा वंडर बॉय तब्बल 19 बाईक या खेळाडूच्या नावावरती आहे. रायगडचा बायकरमॅन जबाबदारी घेऊन मैदानामध्ये उतरलाय. पहिल्याच बॉलवरती जबाबदारीचं ओझं पेलत असताना चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आयुषचा स्लायडर वन समोर टाकला, मोठा फटक्यासाठी आकाशला पुढे बोलवलं आणि त्यानंतर बाहेर वळला बॉल. रिप्ले मध्ये देखील पाहिलं, फार चांगला चेंडू पाहायला मिळाला. चतुर चालाक चाणाक्ष आयुष कोंडिलकर चांगली गोलंदाजी करत असताना मोठी विकेट मिळाली आहे. चांगला कमबॅक करतोय चौकारानंतर. स्लो अगदी दुसरा पाहायला मिळाला, उलटा ऑफ ब्रेक आतमध्ये आणलं, बाहेर टाकलं, तिथून आतमध्ये वळवलं. त्याच्या बोटांची जादू पाहायला मिळाली. 16 वर्षाचा जादूगार जांभिवली गावचा हा सुपुत्र उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये सगळ्यांची मन जिंकत असताना पाहायला मिळतोय. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा फिरवलं, परंतु आकाश तारेकर शांत बसणार नाहीये. शांत बसेल तो आकाश तारेकर कसला आणि आकाशच्या बॅटमधून आलाय हा दुसरा चौकार. आकाश तारेकरची एक खासियत आहे, जितका बॉल तुम्ही वळवाल ना तितकाच आकाश फ्लेक्झिबिलिटी दाखवतो, घुसून खेळतो, बॉलला बाहेर पाठवतो. ही त्याची खासियत आहे. वळणाऱ्या चेंडूवरती चांगले स्ट्रोक त्याचे नेहमीच पाहायला मिळत असतात आणि आयुषच्या विरोधामध्ये 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. 8 धावा धावफलकावर. या वेळेला बॉलला ओढलंय, बॅटच्या मधोमध बॉलला पाठवलं, प्रेक्षकांच्या मधोमध तिसरा चौकार आलाय रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकरच्या बॅटमधून. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. केतन मात्रेची विकेट मिळाली. आयुषला पहिल्याच बॉलवरती असं वाटलं होतं आयुष मात्र थांबवेल फलंदाजांना, परंतु रायगडचा वंडर बॉय सगळ्यांची मनं जिंकतोय. कोणत्याही प्रकारचा दबाव न घेता मैदानामध्ये आला, त्यानं पाहिलं आणि सगळ्यांची मनं जिंकली. 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. योगेश पाटील मुन्नाच्या हातामध्ये षटक देण्यात आलेला आहे. इम्पॅक्ट प्लेअर आता मैदानामध्ये दाखल होतोय. आयुष मैदानाच्या बाहेर येतोय आणि अतिरिक्त खेळाडू जो बाहेर होता तो आता आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाला. 12 धावा धावफलकावरती 24 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. रायगडचा बस फिनिशर बारक्या कांबळे मैदानामध्ये उभा आहे. खरं तर दोघांचा विचार केला तर तब्बल 25 बाईक, एक 4 व्हीलर मिळवणारे 2 खेळाडू
मैदानामध्ये उभे आहेत. आणि योगेश पाटील फार चांगला गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये फार चांगली बॉलिंग योगेशची पाहायला मिळाली होती. पहिलाच बॉल, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. अगदी सुईमधून धागा काढावा तसा या फटक्याला सजवलं होतं. 2 धावा कंप्लीट केल्या. खरं तर क्रिकेट हा माइंड गेम आहे. जितका बॅटने खेळला जातो ना तितका डोक्याने देखील खेळला जातो. तो माइंड गेम मैदानामध्ये दाखवत असताना पॉवर प्ले मध्ये फार चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि बारक्या 2 धावांच्या मदतीनं स्वतःचं खातं उघडत असताना पाहायला मिळाला. 14 धावा धावफलकावरती आहेत. गोटगावचा खेळाडू आहे योगेश पाटील. पुन्हा या नावानं खरं तर ओळखला जातो. फार चांगलं षटक मागे देखील पाहिलं होतं. या मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात करत असताना बारक्यानं सिंगल घेतली आहे. बारक्याला माहिती आहे विकेटवरती थांबणं गरजेचं आहे आणि बारक्याच्या बॅटमधून जर 3 षटकार आले तर त्या 3 षटकारांसाठी समालोचक आदरणीय प्रल्हादजी कासूकर दादरपाडा यांच्या वतीनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बारक्यासाठी पारितोषिक आहे 15 धावांची पार्टनरशिप 7 बॉलमध्ये दुसऱ्या विकेटसाठी पाहायला मिळाली. 27 धावांची गरज आहे. येणाऱ्या 22 बॉलमध्ये योगेशला चांगली बॉलिंग करावी लागेल. त्याचा सर्वोत्तम खेळ, सर्वोत्तम स्पेल डिलिव्हर करावा लागेल. या मॅच मध्ये खोलात टाकला होता बॉल. अगदी कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. आकाशला डिफेन्स करण्याखेरीज कोणताही पर्याय नव्हता. टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालं. बॉल गेला समोर, एक धाव कंप्लीट केली. रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो. फक्त खोदून काढला आकाशनं. प्रचंड वेग होता. बॉलनं बाउन्स घेतला आणि सिंगल कंप्लीट झाली. 16 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. बारक्याच्या 3 षटकाराला प्रल्हादजी कासूकर यांच्या वतीने 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. राईट हँडेड बॉलर आहे. राऊंड विकेटनं बॉलिंग करतोय. एक अँगल बनवून बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जातो. फलंदाजाच्या शरीरापासून चेंडू थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि व्हाईट बॉल डिलिव्हर झालाय. या चुका टाळाव्या लागतील. चांगले चेंडू टाकावे लागतील. विकेट घ्यावी लागेल स्मायरा इश्विका जासई संघाच्या गोलंदाजांना. बाहेरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, शफल झाले, जागा बनवली, बॉलला खेचलं पाठीमागे. हुकचा चांगला फटका पाहिला परंतु धावा 2च बुक झाल्यात या शॉटवरती, फटक्यावरती. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहिली. खरं तर रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाकडून कित्येक वर्ष व्यावसायिक क्रिकेट खेळणारे हे दोन्ही खेळाडू आहेत. ज्या वेळेला तालुका निहाय क्रिकेट नव्हतं, रायगड हापचं क्रिकेट होतं, त्या वेळेपासून बारक्या कांबळे आणि आकाश तारेकर एकाच संघामध्ये खेळणारे खेळाडू आहेत. त्यामुळे या 2 फलंदाजांमध्ये अंडरस्टँडिंग, या 2 खेळाडूंमध्ये कॉर्डिनेशन, या 2 खेळाडूंमध्ये कम्युनिकेशन नेहमीच चांगलं पाहायला मिळालंय आपल्याला. 19 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस बॉल, शरीराचा वेध घेणारा. बारक्या जज करू शकला नाहीये. बॉलला रीड करू शकला नाहीये. इशारा आलाय 22चा. एक्स्ट्राची धाव मिळते. JP सरांचं पॅनल आहे. जय पवार सर आणि संपूर्ण त्यांचं पॅनल या स्पर्धेला लीड करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 20 धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये स्मायरा इश्विका जासई संघाला जर परत यायचं असेल तर विकेट घ्याव्या लागतील. जास्तीत जास्त डॉट बॉल टाकावे लागतील. फलंदाजांवरती प्रेशर बनवावा लागेल. परंतु राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघ चांगल्या स्थितीमध्ये अद्यापी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. मुन्ना रनअप मध्ये थोडासा व्यत्यय येतोय. 22 धावांची गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मोठ्या संख्येनं प्रेक्षक उरण पनवेल प्रीमियर लीगचं पहिलं पर्व अनुभवताना, या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा आपण मनपूर्वक स्वागत करूयात. आकाश सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. समोरच्या रिजन मध्ये फक्त बॉलला टॅप केलं. पाठीमागे खरं तर पॉइंटच्या दिशेनं फटका खेचला. ISPLच्या दुसऱ्या पर्वाच्या फायनल मध्ये आकाश तारेकरच्या बॅटमधून आलेलं अर्धशतक आपण विसरू शकत नाही. संघ अडचणीमध्ये होता. श्रीनगर के वीर या संघामधून खेळत असताना आकाश तारेकरच्या बॅटमधून एक अर्धशतक आपण पाहिलं होतं. तो सामना माझी मुंबई संघानं जिंकला होता. परंतु आकाश तारेकर काय लाजबाब खेळला होता आणि अर्धशतक झाल्यानंतर त्यानं खेळपट्टीला केलेलं ते नमन, आपल्या बॅटला केलेलं नमन, खरं तर तो त्याच्या आयुष्यातील एक सर्वोत्तम क्षण असेल.
आणि तोच आकाश आता मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बॉलिंगसाठी किरण आलाय. नमस्कार, मी गौतमी पाटील. माझ्या उरण रायगड चाहत्यांना खुशखबर देते. राधेय इंटरप्राइजेस चिर्ल आयोजित उरण पनवेल प्रीमियम UPP डे नाईट क्रिकेट स्पर्धा फायनलला 24 मेला सायंकाळी ठीक 6 वाजता मी येतेय तुमच्या मनोरंजनासाठी. मला आमंत्रित केल्याबद्दल दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, सुनील शेठ मडवी यांचे मनापासून आभार. तर मी येतेय 24 मेला सायंकाळी ठीक 6 वाजता राधेय क्रिकेट मैदान चिर्ले येथे. तर मी येतेय, तुम्ही नक्की या. धन्यवाद. संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारी खरं तर लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील या मंचावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आदरणीय दीपक शेठ पाटील, आदरणीय संतोष शेठ पाटील, आदरणीय सुनील शेठ मडवी यांच्या वतीनं गौतमी पाटील यांना आपण मुख्य मंचावरती पाहणार आहोत. 21 धावा धावफलकावरती आहेत. 3 ओव्हरमध्ये 21 ची गरज आहे. किरण पवारनं स्वतःच्या हातामध्ये षटक घेतलंय. एका बाजूला रायगडचा सिक्सर किंग आता बॉलिंगसाठी आलाय. विकेट त्याला घ्यावी लागेल आणि त्याच्या समोर आकाश आहे. आकाश आणि किरण बऱ्याच वेळेला व्यावसायिक संघांमध्ये एकत्र खेळलेत, एकत्र फलंदाजी केली आहे, एकत्र क्षेत्ररक्षण केलंय. आता उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये एकमेकांच्या विरोधात. पहिलाच बॉल स्क्वेअर कट केलाय पाठीमागे, थर्डमॅनला फिल्डर लावलाय. एकमेकांचा खेळ ठाऊक आहे, बऱ्याच वेळेला एकत्र खेळले त्यामुळे एकमेकांचा खेळ ठाऊक आहे. एकमेकांचा स्ट्रॉंग झोन, एकमेकांचा वीक झोन आणि म्हणूनच थर्डमॅनला एक फिल्डर आकाश तारेकरसाठी सेट करण्यात आलाय. किरणला चांगली बॉलिंग करावी लागेल, या जोडीला फोडावं लागेल, विकेट घ्यावी लागेल, डॉट बॉल टाकावे लागतील मॅच मध्ये आपल्या संघाला परत आणायचं असेल तर. परंतु राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाचे दोन्ही फलंदाज चांगला खेळ करतायत. शांत डोक्यानं, डोक्यावरती अगदी बर्फ ठेवून फलंदाजी करतायत. 22 धावा धावफलकावरती आहेत. लोअर फुलटॉस बॉल सरळ बॅटनं ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक लांबून आलाय. फार चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. धाव मिळाली ती केवळ एकच. दोन्ही बॅटरला माहिती आहे की सामना आवाक्यामध्ये आहे, सामना रिच मध्ये आहे. कोणत्याही प्रकारची रिस्क नकोय, कोणत्याही प्रकारची घाई नकोय, कोणत्याही प्रकारची गडबड नकोय आणि त्याच्यामुळे स्मार्टली खेळताना हे दोन्ही बॅटर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. विकेटच्या शोधामध्ये आहे किरण. पॉवर प्लेचे रेस्ट्रिक्शन, पॉवर प्लेची निर्बंध हटवलेले आहेत. क्षेत्ररक्षण विस्तारलेलं आहे. थोडंसं अनऑर्थोडॉक्स पद्धतीची फिल्डिंग आता सेट केलेली आहे आकाश तारेकरसाठी. 19 धावांची गरज आहे. आकाश शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्क्रीनच्या दिशेनं बॉलला मारलाय, उडी मारून फील्ड केलं गेलंय. हे ग्रामीण खेळाडूंचं खेळावरती असलेलं डेडिकेशन, खेळावरती असलेली श्रद्धा पाहायला मिळाली. प्रत्येक खेळाडू जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतोय, कारण आपला खेळ चांगला झाला पाहिजे, आपला संघ जिंकला पाहिजे. अरे उरण पनवेल प्रीमियर लीग मधल्या आपल्या संघाचं अस्तित्व टिकलं पाहिजे, हा प्रत्येकाचा अट्टास राहिलाय. 24 ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकावरती, 15 मध्ये 18 धावांची गरज आहे. टॅप केलंय, डोक्याचा वापर केलाय, गॅप मध्ये बॉलला पाठवलंय, रेस लागली बॉल आणि क्षेत्ररक्षकाची, परंतु शेवटच्या क्षणाला ही रेस जिंकली ती चेंडूनं आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. किरणचा लेग कटर होता, खूप लेट खेळला, शेवटच्या क्षणाला बॅटचं फेस ओपन केलं. डीप पॉइंट मध्ये बरीच मोठी गॅप होती, त्या गॅप मध्ये बॉलला ढकललं आणि सामना सोपं करण्याचं काम केलं ते बारक्यानं. या वेळेला डिफेन्स करण्याचा प्रयत्न, अपील केलं गेलं, अपील फेटाळलंय आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. थोडासा दबाव बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या वेळेला विकेट मिळत नाहीत, विकेटच्या शोधामध्ये असतात, त्यावेळेला अशा लुप्त्या गोलंदाजांकडून आणि क्षेत्ररक्षकाकडून मैदानामध्ये अवलंबल्या जातात आणि तोच प्रयत्न या ठिकाणी केला गेला. 28 धावा धावफलकावरती आहेत. 13 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. किरणनं चांगली बॉलिंग केली आहे, विकेट त्याला मिळाली नाहीये. अद्याप 7 धावांचं षटक किरण पवारचं या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. खराब बॉल, त्याला पनिशमेंट देण्याचा प्रयत्न, पाठीमागे मुन्नाकडून चुकी झाली आणि चुकीला माफी नाहीये. नो बॉल.
त्याच्यावरती चढवलेला हा प्रहार आलाय चौकार. थँक्यू. शेवटचा बॉल बाकी आहे. 33 धावा धावफलकावरती. टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आला. बारक्याच्या चेहऱ्यावरती देखील थोडस स्मित हास्य आहे. 3 ओव्हर नंतर 33 झालेले आहेत. आणि आदरणीय विलास शेठ वामन म्हात्रे साहेबांना आपण मुख्य स्क्रीनवरती पाहतोय. मोरिया एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा ज्यांच्या वतीनं या उरण पनवेल प्रीमियर लीग साठी 10 संघांना जर्सीज पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. त्या म्हात्रे साहेबांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. खरं तर एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचा दुबई भेटी दरम्यान असलेला एक फोटो आपण मुख्य स्क्रीनवरती पाहतोय. आणि आदरणीय दीपक शेठ पाटील, आदरणीय संतोष शेठ पाटील साहेबांना आपण मुख्य मंचावरती मुख्य स्क्रीनवरती पाहतोय. त्याचबरोबरीनं जागृतीताई संतोष शेठ पाटील यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. खरं तर त्यांचा जो बिझनेस आहे तो आखाती देशांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे आणि येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये कित्येक देशांमध्ये 7 समुद्रापलीकडे आपल्या मराठी माणसाचा बिझनेस आपल्याला पाहायला मिळेल. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. 3 ओव्हरमध्ये 33 धावा झाल्यात. 12 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. बारक्यान 14 वरती खेळतोय, आकाश तारेकर 16 वरती खेळतोय. या दोन्ही फलंदाजांनी चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड केली आहे आणि मोठ्या संख्येनं प्रेक्षक या स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना आपण मुख्य स्क्रीनवरती पाहतोय. त्या सगळ्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. बारा बॉल 9 धावांची गरज आहे. कालच्या रात्रीमध्ये 13 बॉलमध्ये 13 धावा वाचवल्या गेल्या. आता 12 बॉलमध्ये 9 वाचवल्या जाणार का? गोलंदाजीला आलाय तो भावेश मोरे. नारपोलीचा गोलंदाज आहे भावेश. एक चांगला बॉलर आहे. पनवेल तालुक्यातील नारपोलीचा सुपुत्र. चांगली बॉलिंग त्याला करावी लागेल. आकाश तारेकर त्याच्या समोर आहे आणि 12 बॉलमध्ये 9 धावांची गरज. आकाशचा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा बेमिसाल स्ट्रोक. बॉलला डिस्पॅच केलं. पहिल्या टप्प्यावरती 4 धावांसाठी चौकार. फार चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉलच्या मेरिटनुसार कसं खेळायचं मैदानामध्ये दाखवतोय रायगडचा वंडर बॉय. खूप मागे ठेवला होता, खूप आखूड होता, खूप शॉर्ट होता. विकी भोईर सर सांगतायत हा वाईड बॉल आहे. अतिरिक्त चेंडू या गोलंदाजाला टाकावा लागेल. आता गरज असेल 4 धावांची. 11 बॉलमध्ये 4 धावांची गरज आहे. केतन बाद झाला परंतु सगळी सूत्र आकाशनं स्वीकारली, सगळी सूत्र बारक्यानं स्वीकारली आणि सामन्यावरती निर्विवाद वर्चस्व. पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स. या अगोदर आम्ही उल्लेख केला होता खेळपट्टी खूप टणक आहे, आउटफील्ड फार फास्ट आहे आणि त्यामुळे चेंडू अतिरिक्त बाउन्स घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय हृदयाताई दीपक शेठ पाटील यांना स्क्रीनवरती आपण पाहतोय. हृदयाताईंचं मनपूर्वक स्वागत. या मॅचचा ते आनंद घेत आहेत कारण त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. रायगडच्या वंडर बॉयनं या फटक्यानं बघायचंय सामना फिनिश केलेला नाहीये कारण क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळाला. कारण या खेळाडूंना माहिती आहे सामना सोपा आहे प्रतिस्पर्धी संघासाठी, परंतु अजूनही सामना संपलेला नाही कारण आम्ही अजून जिंकलेलो नाही आहोत. धाव मिळाली आहे या चेंडूवरती, ती केवळ एकच. व्यवस्थित बाट वरती नाहीये, एकच धाव मिळाली आहे. 41 धावा धावफलकावरती झाल्यात. हृदयाताई आणि त्यांच्या सोबत आमचे मान्यवर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघ चांगला खेळ करताना मैदानामध्ये पाहायला मिळालाय आणि सलग 2 मॅचेस जिंकण्याच्या उंबरठ्यावरती आहे. या स्पर्धेचा एक इतिहास राहिलाय. संघ सुरुवातीला 2 सामने जिंकतो
त्याचे पुढे जाण्याचे चान्सेस खूप असतात आणि ते पाहायला मिळालंय. खराब बॉल, सामना फिनिश. तब्बल 9 चेंडू राखून 9 विकेट राखून हा सामना फिनिश केलाय राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाचं मनपूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि स्मायरा इश्विका वॉरियर जासई संघाला देखील आणखीन एक संधी असेल तर इथून पुढे जिंकलात तर स्पर्धेतील आव्हान कायम असेल, अन्यथा मग या स्पर्धेला तुम्हाला अलविदा करावा लागेल. डू ऑर डाय मॅच आपल्या भेटीला येईल यानंतर, परंतु या सामन्याचा हिरो असेल कृतज्ञ मडवी, ज्यानं अफलातून अशी कामगिरी या मॅच मध्ये बजावली. तो कृतज्ञ मडवी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.